मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू आहे। दरम्यान काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। तर अधूनमधून ताशी 50 ते 60 किलोमीटर इतक्या वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। सध्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये मोठमोठ्या लाटा उसळतानाची दृश्य आहेत आणि या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, मरीन ड्राइव्ह परिसरातली काय आहे आणि साधारणपणे 4.64 मीटरच्या विशाल भरतीची वेळ आहे। 2:51 मिनिटाची भरतीची वेळ आहे आणि मरीन ड्राइव्ह परिसरात समुद्र खवळलेला आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय कशा प्रकारे या उंच लाटा आपल्याला इथे पाहायला मिळतात। साधारणपणे 4.64 मीटरच्या या लाटा या समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतात आणि संपूर्ण आपण हा मरीन ड्राइव्हचा परिसर बघितला तर या हाय टाईड बघण्यासाठी अनेक मुंबईकर इथे आलेले आहेत। पावसाचा जोर तसा कमी झालेला आहे कारण सकाळी पावसाचा जोर वाढलेला होता, मात्र आता पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि असं असताना शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे अनेक जण म्हणजे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते मरीन ड्राइव्हच्या या ठिकाणी आलेत आणि हाय टाईड बघण्यासाठी आपण फक्त उंच लाटा जिथे कोस्टल रोडचा बोगदा सुरू होतो त्या शेडपर्यंत या लाटा जात आहेत। इतक्या उंच या लाटा आहेत। मुंबई महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी दिली आहे, त्यासोबतच रेड अलर्ट असल्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे एकीकडे पाऊस अधूनमधून पडतोय, अधूनमधून जोरदार सरी कोसळताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे हा खवळलेला समुद्र आपल्याला या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर सगळीकडेच अशाच प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाचा जोर कमी झालाय त्यामुळे जिथे सखल भागात पाणी साचलं होतं ते सखल भागातला पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होतीये, कारण भरतीच्या वेळी आपल्याला माहिती आहे की पाण्याचा निचरा लवकर होत नाही, त्यामुळे पावसाचा जोर आता कमी झालेला आहे आणि दुसरीकडे ही भरती आणि या समुद्र किनाऱ्यावर एकीकडे लाटा आणि दुसरीकडे हा कचरा सुद्धा आता समुद्र वाहून किनाऱ्यावर आणतोय। त्यामुळे एकीकडे साफसफाईचं काम सुद्धा मुंबई महापालिकेला करावी लागणार आहे। मात्र आपले दृश्य अरविंद कॅमेरामॅन दाखवत आहेत की कशा प्रकारे या लाटा समुद्र किनाऱ्यावर धडकल्यानंतर बाहेर येतात आणि हे दृश्य टिपण्यासाठी सुद्धा अनेक मुंबईकर मरीन ड्राइव्ह परिसरात आपल्याला आलेले पाहायला मिळतात। विशाल, नक्कीच वेदांत, आपण ज्या प्रकारची परिस्थिती दाखवलेली आहे, मुंबईकर जरी बाहेर पडत असतील तरी देखील त्यांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन करूयात आणि तुर्तास आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।